एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक सुंदर महिला होती. श्रीमंत घरातली होती. सोशल मीडियाचा वापर करत होती. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या सगळ्या गोष्टींवरती तिचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा टाकत होती. मग दिसायला सुंदर असल्यामुळं अनेक जण त्या महिलेला लाईक करत होते, कमेंट करत होते आणि तिचे फोटो व्हिडिओ सुद्धा शेअर करत होते. पण मात्र काही काही अतिउत्साही जे लोक होते ते त्या महिलेला मेसेज करत होते. काय चाललं, काय नाही, तुम्ही कुठे आहात, काय करता, तुम्ही खूप छान दिसता, अशा पद्धतीचे सुद्धा मेसेज करत होते. मग ती महिला त्या पुरुषांचे फोटो बघत होती, त्यांची प्रोफाईल चेक करत होती आणि ते काही चांगले जे पुरुष आहेत त्या पुरुषांना मेसेज करत होती, त्यांच्यासोबत चांगल्या पद्धतीनं बोलत होती. परंतु त्या पुरुषांसोबत बोलत असताना ती सांगत होती की तिचा नवरा तिला खुश ठेवू शकत नाही, म्हणून तिला एका चांगल्या व्यक्तीची गरज आहे आणि ती त्याच्यासोबत मैत्री करू इच्छित आहे किंवा त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहू इच्छित आहे. मग असं म्हणल्यानंतर ते पुरुष तिला मेसेज केल्यानंतर मोठ्या प्रमाणात खुश व्हायचे, तिचा मोबाईल नंबर घ्यायचे आणि मग तिला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात उत्सुक सुद्धा व्हायचे. मग ती श्रीमंत महिला त्या पुरुषांना घरी बोलून घ्यायची. नवरा कामाला गेलाय, घरी नाहीये असं सुद्धा सांगायची आणि त्या पुरुषाला स्वतःच्या घरी बोलून बेडरूममध्ये नेऊन त्या ठिकाणी त्या पुरुषाच्या अंगावरचे सगळे काही कपडे काढायची, स्वतःच्या सुद्धा अंगावरचे कपडे काढायची आणि त्या पुरुषासोबत अगदी नवरा बायको सारखं सगळं काही करायची. पण मात्र हे सगळं घडत असताना त्या महिलेचा नवरा सुद्धा त्या ठिकाणी असायचा आणि त्या दोघा जणांना सगळं काही करताना स्वतःच्या डोळ्यानं पाहायचा आणि त्या ठिकाणी लपून लपून त्या दोघा जणांची शूटिंग सुद्धा काढायचा आणि या संपूर्ण प्रकरणामुळं घडायचं आणि दडायचं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे तेलंगणा राज्यातील करीमनगर जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक श्रीमंत महिला होती. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होती. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबवर सुद्धा तिचे अकाउंट होते. आपले फोटो आणि व्हिडिओ सुद्धा ती टाकत होती आणि दिसायला सुंदर असल्यामुळं अनेक जण तिला मेसेज करत होते. पण मात्र तिला जे पुरुष आवडत होते, जे श्रीमंत घरातले आहेत, चांगले पैशावाले आहेत, अशा लोकांच्याच रिक्वेस्ट ती ॲक्सेप्ट करत होती. त्यांच्यासोबत चॅटिंग आणि मेसेज सुद्धा चांगल्या पद्धतीनं करत होती. मग जेव्हा जेव्हा तिचा नवरा घरी नसायचा तेव्हा तेव्हा ती सांगायची की आज नवरा घरी नाहीये, कामाला गेला आहे आणि काही दिवस घरी येणार नाही, म्हणून ती श्रीमंत लोकांनाच ती महिला स्वतःच्या घरी बोलून घ्यायची, बेडरूममध्ये न्यायची, त्या पुरुषाच्या अंगावरचे सगळे कपडे काढायची, स्वतःचे सुद्धा सगळे कपडे काढायची आणि त्याच्यासोबत त्या ठिकाणी नको ते कृत्य करायची. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडत असताना ती जी महिला आहे त्या महिलेचा नवरा सुद्धा त्या बेडरूममध्येच असायचा, एका ठिकाणी लपून बसलेला असायचा आणि त्याच्या बायकोचा त्या पुरुषासोबतचा नको तसा व्हिडिओ आणि नको तसे फोटो सुद्धा शूट करायचा. जेव्हा तो पुरुष त्या ठिकाणाहून निघून जायचा दुसऱ्या दिवशी त्याच्या फोनवर एक मेसेज यायचा आणि मेसेजमध्ये लिहिलेलं असायचं की हा व्हिडिओ बघा, फोटो बघा. जर हे व्हिडिओ आणि फोटो समाजामध्ये किंवा सोशल मीडियावर व्हायरल होऊ द्यायचे नसतील तर आम्ही जेवढी रक्कम सांगतोय तेवढी रक्कम आम्हाला द्या, नाहीतर मग तुमचे व्हिडिओ व्हायरल झालेच म्हणून समजा. मग ते श्रीमंत घरातले किंवा प्रतिष्ठित व्यक्ती जे होते ते या संपूर्ण प्रकरणाला मोठ्या प्रमाणात घाबरायचे. उगाच समाजामध्ये बदनामी होईल, सोशल मीडियावर आपल्याला कोणी विचारणार नाही, म्हणून ती महिला ज्या पद्धतीनं सांगते त्या पद्धतीनं पैसे द्यायचे आणि ते प्रकरण त्या ठिकाणीच मिटवायचे. अशा पद्धतीनं ती महिला आणि तिचा नवरा दोघं जण मिळून अनेकांना अशा पद्धतीनं फसवायचे. ती महिला स्वतः पुरुषांना घरी बोलवायची तर तिचा नवराच त्या दोघांचे नको तसे व्हिडिओ काढायचा. बघता बघता या दोघा जणांनी आत्तापर्यंत 1500 लोकांना फसवलेलं आहे आणि 1500 लोकांकडून अनेक रुपयांची रक्कम सुद्धा उकळलेली आहे. त्या महिलेनं 100 पेक्षा जास्त लोकांसोबत संबंध सुद्धा ठेवलेले आहेत. तसे व्हिडिओ आणि फोटो स्वतः त्या महिलेच्या नवऱ्यानं काढलेले आहेत. मग अशा पद्धतीने त्यांचा बिझनेस चालू असल्यामुळं
त्यांनी लाखो रुपयाची संपत्ती जमा केली होती. आलिशान घर, आलिशान बंगला, आलिशान गाडी, घरामध्ये मोठं मोठं फर्निचर, पैसे, हे सगळ्या काही गोष्टी कमवल्या होत्या. म्हणून ती महिला श्रीमंत झालेली होती. सगळं काही सुरळीतपणानं चालू होतं. कोणीही बदनामीच्या भीतीनं तक्रार दाखल सुद्धा करत नव्हतं. म्हणून या नवरा बायकोच्या जोडप्याची हिंमत अशाच पद्धतीनं वाढत चालली होती आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांना अडकवत होते, फसवत होते. पण मात्र त्यांचा गुन्हा उघड तेव्हा झाला जेव्हा त्यांनी त्याच ठिकाणच्या एका व्यापाऱ्याला अशाच पद्धतीनं फसवलेलं होतं. त्याच्याकडून 13 लाख रुपयाची रक्कम उखळलेली होती. पण मात्र तरी सुद्धा यांचं पोट न भरल्यामुळं यांनी अजून त्याला 5 लाख रुपयाची रक्कम मागितली आणि सांगितलं, आता 5 लाख रुपये दे, तेव्हा आम्ही ते व्हिडिओ डिलीट करू, प्रकरण सगळं मिटून टाकू. पण मात्र तो व्यापारी आता मोठ्या प्रमाणात संपूर्ण प्रकरणाला वैतागला होता, परेशान झाला होता. म्हणून त्यानं तात्काळ जवळच्या करीमनगर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन घडलेलं संपूर्ण प्रकरण सांगितलं होतं. मग पोलिसांनी सापळा रचला. तक्रारीवरून त्या महिलेला, तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतलं, त्यांच्यावर कारवाई सुरू केली आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं. तेव्हा त्या दोघा जणांनी सांगितलं की सुरुवातीला त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा झाला होता. लोकांचं कर्ज त्यांना फेडता येत नव्हतं. सुरुवातीची परिस्थिती त्यांची चांगली नव्हती. म्हणून पैसे कमावण्यासाठी, लोकांचं कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडलेला होता आणि आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी फसवलेलं होतं. तर 100 पेक्षा अधिक लोकांना त्यांनी रूमवर नेऊन अशा पद्धतीनं केलं होतं. आता पोलिसांनी दोघा जणांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. त्यांची चौकशी सुद्धा सुरू आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीचे प्रकार घडतायत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. त्याच्यामुळे सोशल मीडिया वापरत असताना सोशल मीडियावर तुम्हाला उगाचच कोणीतरी गोड बोलतंय, तुम्हाला चांगलं म्हणतंय, भेटायला ये म्हणतंय, या सगळ्या भानगडीत न पडता त्या सगळ्या गोष्टींचा मागचा पुढचा विचार करूनच पावलं उचलले पाहिजेत, जेणेकरून तुमची सुद्धा फसवणूक होणार नाही किंवा आर्थिक लूट होणार नाही, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आव्हान आपण या ठिकाणी करत असतो.